कृष्ण हरे लोचनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा रूप चित्यांचे नित्य काम चित्यांचे नित्य काम चित्यांचे नित्य काम रावण
श्रीम पांडुरंग भक्ति उपजे विरक्ति भाविका उपजे विरक्ति हरिकीर्तनाची पहिली चाल हरिभक्तीपरायण संगीत विशारद यशवंत महाराज खमकर, त्याचबरोबर संगीत विशारद रामेश्वर महाराज सुपेकर, मृदंग साथ मृदंग विशारद सुखदजी महाराज जाधव, हरिभक्तीपरायण आदरणीय
प म प ग म प नि सा ग नि सा ग म सा ग म सा म ग सा प म प ध म प ग म प नि नि द प ध म प ग म प नि सा नि प नि सा ग नि सा प सा नि द प म ग म प ग म प नि सा ग म प ग म प नि सा ग म प ग म प नि सा
नित्य काम दावणे धर्म विहिताचे ज्याचे तया स्वहित जोडे ऐसे उघडे बोलती निस्सीम पांडुरंग भक्ती उपजे विरक्ती भाविका ज्याचे तया स्वहित जोडे ऐसे उघडे बोलती निळा म्हणे ऐसी वाणी वदती पुराणी प्रतिपाद्य ज्याचे तया स्वहित जोडे ऐसे उघडे बोलती पांडुरंगा करो जीवाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो लागलो निज चरणा तुमच्या लागलो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक स्वरूप आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे एकनिष्ठ आणि वरिष्ठ असे शिष्य पिंपळनेर निवासी श्री संत निळोबा महाराज यांचा, त्यांना जे संत आवडतात ते आपल्यालाही आवडावेत म्हणून ते आपल्याला ज्याने आवडतील ते सांगणारी ही रचना आहे. विठ्ठला गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना ज्या पवित्र निमित्ताने आजची ही कीर्तन सभा भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपल्याला लाभली आहे, त्या निमित्ताचा परिचय अगत्याचा आहे. सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांचा स्मरणोत्सव तन्निमित्ताने जगद्गुरु तुकोबारायांच्या दिव्य अशा अभंग गाथेचं संगीत पारायण, त्या सोबतीला वैविध्यपूर्ण उपक्रमाने नटलेला हा उत्सव, त्यातलं आजचं हे कीर्तन सत्र आहे. हे नुसतं कीर्तन नाही, हे कीर्तनाच्या घरातलं कीर्तन आहे. विठ्ठला
काही कीर्तन ही कीर्तनाची उदाहरणं असतात आणि काही कीर्तन ही कीर्तनाची व्याख्या असतात। हे कीर्तनाच्या व्याख्येकडे असलेलं कीर्तन आहे। संपूर्ण महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय उद्याच्या अक्षय्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी ज्या व्यक्तिमत्वाच्या विचारधारेचं स्वागत करतो आहे आणि ते पूर्ण वेळ आपल्याला लाभावे म्हणून प्रतीक्षा करतो आहे, असं परमार्थ वैभव आणि वारकऱ्यांचे हृदयस्थ जुन्यांचे वंशज आणि नव्यांचे पूर्वज परंपरेला घेऊन आणि विकसित रूपाला पकडून संप्रदायाची उपयुक्तता मूल्य सिद्ध करणारं एक अद्भुत अलौकिक आणि गुरुभक्त असं व्यक्तिमत्व परमश्रद्धेय महंत उद्धवजी महाराज यांच्या सद्गुरू नारायणगिरीजी आश्रमामध्ये संपन्न होणारा हा भव्य दिव्य असा उत्सव खरं तर वैशाख वणव्यामध्ये आपल्याला हा हरिनामाचा संकीर्तनाचा गारवा महाराजांनी उपलब्ध करून दिलाय। कोणाला केव्हा काय उपलब्ध करून दिलं पाहिजे हे ज्याला कळतं त्याला यथार्थ नेता असं म्हणतात। दिव्य संकल्पाने आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने संपन्न होणारा हा उत्सव आहे। हे कीर्तन ह्या जागी आज होऊ शकतं हे जरा विश्वास न बसण्यासारखं आहे। त्याचं कारण इथून सगळीकडे 2 किलोमीटर जोरदार पाऊस झालेला आहे। कदाचित वादळ वारा पाऊस या सगळ्यांनी घेरलेला असताना हा उत्सव व्यवस्थित चालू आहे। कारण वादळांनी विचार केला असावा की आपल्यापेक्षा भली मोठी वादळं त्यांच्या अंगावर गेली पण काही जमलं नाही, पडण्यापेक्षा फॉर्म न भरलेला बरा। विठ्ठला ही त्यांची साधना, त्यांची तपशक्ती आणि गुरुदेवांचा त्यांच्यावर असलेला प्रसन्न असा साधुभाव, त्या सगळ्याच्या परिणामामध्ये नेवाशाचं हे आवार आणि शिवार भक्तीचा मळा फुललेला आपल्याला पाहायला मिळतो। उत्सव हा पत्रिकेवर किंवा बॅनरवर नसतो, तिथं जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर तो असतो। विठ्ठला प्रत्येकाच्या चर्येवर असलेली प्रसन्नता हा उत्सवाचा खरं तर सगुण अवतार आहे आणि तो आनंद असाच अव्याहतपणे आपल्याला अखंडितपणे अक्षुण्णपणे प्राप्त व्हावा म्हणून महाराजांची ही उत्सव साधना आहे। एका उत्सवात पुढच्या उत्सवाचं डिक्लेरेशन केलं नाही तर त्यांना करमत नाही। विठ्ठला तुम्हा आम्हा सर्वांना भगवंताच्या सेवेत सहभागी करून घेण्याची किंवा होण्याची संधी निर्माण करणं हा त्यांच्या उत्सवाचा उद्देश आहे आणि आपण त्याचा यथोचित असा लाभ घेत आहोत। त्यांच्याकडे येण्याचा, त्यांच्याकडे सेवा करण्याचा, त्यांना भेटण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा, त्यांना ऐकण्याचा हा सगळाच आनंद आपल्याला आपण भाग्यवान आहोत हे सिद्ध करणारा असतो। कधी कधी असं वाटतं त्यांचं कीर्तन ऐकावं का बघावं हा प्रश्नच आहे। कारण बऱ्याचदा काहींची कीर्तनं ही ऐकण्यासारखी असतात पण काही कीर्तनी बघण्यासारखी सुद्धा असतात आणि खरं कीर्तनी बघण्यासारखंच असतं। जरा सोपं बोलू का? सुविचारांचा कुठं तोटा गेलाय? सकाळी तुम्ही व्हॉट्सअप उघडलं ना की ढीक साचलेला असतो। ज्या प्रश्नाने आपण अडचणीत आलेलो त्याच्या उत्तराचे मेसेज 50 आपण दुसऱ्याला पाठवलेले असतात। पण आपलं कसं आहे, स्वयं न खादंती फलानी वृक्षा, झाडं जशी आपली फळं आपण खात नाहीत, परोपकाराय सताम विभूतया, त्यामुळे आपण आपल्या वस्तू अजिबात वापरत नाही। सुविचारांचा अजिबात तोटा नाही, सगळीकडे ढीक साचलाय। मग तरी कीर्तन का
ऐकावंसं वाटतं, त्यांना कीर्तनात का बघावंसं वाटतं? त्याचं कारण बोलू. जे बोललं जातंय ते बोललेलं जगणारा बोलताना कसा दिसतो ते बघायला कीर्तनात येतात. विठ्ठला त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलतो तेव्हा मी त्यांच्याबद्दल बोलतो असं मला अजिबात वाटत नाही. मी कीर्तन या साधनेबद्दल बोलतोय असं माझं सेल्फ फिलिंग आहे. पसरलेल्या असंख्य व्याख्यांना एखादं उदाहरण हवं असतं. तसं सद्गुण, नीतिमूल्य, उपासना, भक्ती, ज्ञान, वैराग्य या सगळ्या तत्वांचं मूर्तिमंत उदाहरण सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी आपल्या हाती दिलंय. ते उदाहरण म्हणजे महंत उद्धवजी महाराज आहेत. आणि लक्षात घ्या, कलियुगामध्ये कोणत्याही व्याख्या व्यक्तीमध्ये दिसल्याशिवाय त्या विश्वासार्ह ठरत नाही. नेहमी खरे बोलावे हे वाक्य नेहमी खोटे बोलणाऱ्याच्या मुखात शोभतं का? आज परिस्थिती एवढी कठीण आहे, मी खरं बोलतो हे वाक्य सुद्धा माणूस खोटं बोलतो. विठ्ठला असं म्हणतात की आपल्या सगळ्या शिष्यांच्या कल्याणाचं नियोजन झाल्याशिवाय साधू पुरुष मुक्तीचा आश्रय करत नाही. तसं सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आता विसावा घेत असतील की आता ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या जबाबदारीतून मी सुटलो, आता पुढचं नियोजन, आता पुढची व्यवस्था लागली. आपण सर्व अत्यंत भाग्यवान आहोत. हे मी जे बोलतोय त्यावर तुम्हाला नक्की विश्वास ठेवावा लागेल. मी घरनाथ किंवा गावनाथ नाही, मी जगन्नाथ आहे. विठ्ठला या भरलेल्या सर्व संत सभेला भेटीचा मला झालेला आनंद हृदयस्थ करताना ज्या अभंगाला मी आपल्या पुढ्यात गायलंय ते आजच्या निमित्ताला संयुक्तिक आणि संलग्न असं आहे. त्याची दोन कारणं मी आपल्या पुढ्यात मांडतोय. एक, हा उत्सव गुरुस्मरणाचा उत्सव आहे. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या स्मरणार्थ हा उत्सव आहे. मग ज्यांच्या स्मरणार्थ हा उत्सव आहे त्यांचं स्मरण तरी आम्ही का करावं आणि त्यांच्या स्मरणाचा आम्ही उत्सव तरी का करावा हे आम्हाला लक्षात यावं, याचा विचार मांडणारा निळोबारायांचा हा अभंग आहे. एक, निमित्ताला स्पर्श करणारी पहिली भावना. दुसरा विचार, या उत्सवाचं दुसरं वैशिष्ट्य आहे, इथं गाथापारायण सुरू आहे. म्हणजे आज हा नेवासा परिसर धन्य झाला असेल का? मी आज म्हणू शकतो की प्रवरा नदीचा पूर्व तट ज्ञानेश्वरीचा आहे आणि प्रवरेचा पश्चिम तट गाथेचा आहे. विठ्ठला म्हणजे खुर्दच्या बरोबर बुद्रुकचंही समाधान आहे. आता गाथा आणि ज्ञानेश्वरी या दोन्हीचा सुंदर संगम या प्रवरा मातेने आज अनुभवला. आणि ती गाथा म्हणजे तुकोबारायांच्या मुखातून सरवलेली अमृतवाणी आहे. आणि संतांच्या मुखातून सरवलेली वाणी काय असते, कशी असते? निळोबाराय या अभंगात संतांच्या द्वारा जे बोललं जातं फक्त त्या बोलण्याचाच विचार सांगणारी ही 4 चरणं आहेत. विठ्ठला हा अभंग म्हटल्यावर साधारण अभंगावर बोलण्याची संप्रदायाची एक आदर्श पद्धती आहे. म्हणजे त्या अभंगाचा शब्दार्थ सांगावा, त्याचा भावार्थ सांगावा, त्यातल्या काही पदांचा संकोच करावा, काही पदांचा विस्तार करावा, त्याची प्रस्तावना सांगावी, प्रत्येक चरणाचा एकमेकाशी असलेला संबंध सांगावा आणि त्यातून त्या वचनाच्या जोडीला पुरातन संदर्भ देऊन नव्या व्यवहारांना आणखी विकसित करावं, विस्तारित करावं, त्याला आणखी सुंदर करावं. या सगळ्या एकूण प्रयत्नाला कीर्तन असं म्हणतात. प्रस्तावना सांगत असताना साधारणपणे त्या अभंगाचा जन्म त्या संतांकडून का झाला असावा या चर्चेतून तो व्हावा, याला त्या अभंगाचा उपोद्घात असं म्हणतात. हल्ली तो अपघातानेच पाहायला मिळतो. विठ्ठला तो अभंग त्या साधू पुरुषाच्या मनात का आला असावा
विचारावं ना. मी तर म्हणतो त्या संताशी आपण जर भांडलो, त्यांच्याशी भांडण केलं पाहिजे. मला तुम्ही सांगाच की असं हे का घडलं. आमच्या डहाणूला एक संत झाल्या, शांतिमा पजवाणी, महाराष्ट्रींचं आगमन त्या ठिकाणी झालं. अत्यंत अधिकारी संत होत्या. दररोज 18 तास जप करायच्या. त्यांच्या शेवटच्या दिवसाला रुक्मिणी पांडुरंगासह ज्ञानोबाराय दर्शन द्यायला आले होते. आतल्या खोलीत त्यांचा काय संवाद झालाय, त्या संवादाची पुसटशी वाणी बाहेर दारात उभं राहून ज्यांनी ऐकले ते अजून हयात आहेत. त्या मा दररोज ज्ञानेश्वरी सांगायच्या. पालघरला जेव्हा मामासाहेब दांडेकर उत्सव करायचे तेव्हा त्यांचं प्रवचन ठेवायचे आणि आळंदीकरांना खास त्या प्रवचनाला बसवायचे. आणि मामासाहेब म्हणायचे, ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरीचा जो अर्थ अभिप्रेत आहे तो अर्थ फक्त ह्याच सांगू शकतील, विठ्ठला. मग त्यांचं प्रवचन कसं असायचं, त्या ओवीवर बोलत जायच्या आणि बोलता बोलता त्यांचं समाधान झालं नाही तर त्या थांबायच्या. ते म्हणायचे, प्रवचन इथंच थांबूया. म्हणाले का, या पुढच्या ओवीचा अर्थ मी तुम्हाला उद्या सांगते, ज्ञानेश्वर माऊलींना विचारून घेते. आणि रात्री त्या ज्ञानोबारायांचं ध्यान करायच्या आणि माऊलीने त्या ओवीचा अर्थ सांगितल्यावरच त्या पुढे बोलायच्या. मला म्हणायचं असं, आम्हीही त्या संतांशी जर बोललो तर आम्हाला ते त्या अभंगाचं हृदगत नक्की उघड करून सांगतील आणि तेच सांगणं अभिप्रेत आहे, तेच सांगणं अभिप्रेत आहे. हल्ली सांगणं फिक्स आहे फक्त विठ्ठला. मला असं वाटतं त्या पदाचा संतांना अभिप्रेत अर्थ आणि आजच्या जीवनाला त्यातून होणारं प्रबोधन, या दोन गोष्टी न साधणारी कीर्तन करणं म्हणजे संतांचा अपराधी होणं आहे. महाराज, आम्ही गुन्हेगार ठरू जर हे आमच्याकडून घडलं नाही. का बरं निळोबाराय आम्हाला हे सांगतायत की ते संत फार महत्वाचे आहेत, ते मोलाचे आहेत, तुम्ही त्यांना मोठं माना. निळोबारायांचा आग्रह हा सगळ्या संतांपेक्षा जास्तीचा आग्रह आहे. त्याचं कारण, सगळ्या संतांचं संतावर प्रेम आहेच, किंबहुना संतावर प्रेम केल्याशिवाय संत आपल्याला संत म्हणणार नाही. पण निळोबारायांचं संत प्रेम विशेष आहे. का, त्याचं कारण सांगतो. सगळ्या संतांनी सगळी साधनं केली आणि त्यातून देव मिळवला. निळोबाराय असे संत आहेत, त्यांना प्राप्त झालेल्या देवाच्या द्वारा त्यांनी संत मिळवले. निळा म्हणे आम्ही ओळखूची देवा, निळा म्हणे आम्ही ओळखूची देवा, म्हणे आम्ही ओळखूची देवा, म्हणे आम्ही ओळखूची देवा, बयाचा धावा करीत, बयाचा धावा करीत, बयाचा धावा करीत. निळा म्हणे आम्ही ओळखूची देवा, तेरा तुझको अर्पण. हे तुमचं तुम्हाला. निळा म्हणे आम्ही ओळखोची देवा, तुक याचा धावा करीत असो. सगळ्या संतांच्या अंतःकरणात संत प्रेम आहे, पण निळोबाराय विशेष आहेत. मी याला वाङ्मयीन पुरावा दिला, मी तुम्हाला याला भौगोलिक आणि ऐतिहासिक पुरावा देऊ शकतो. आपण आळंदीला ज्ञानोबारायांचं दर्शन घेतो. माऊलीच्या समाधीच्या मागे विग्रह कुणाचे आहेत? बाप रखुमादेवीवर रुक्मिणी पांडुरंग विराजमान आहेत. आपण देहूला तुकोबारायांचं दर्शन घेतो, मागे रुक्मिणी पांडुरंग आहेत. आम्ही त्र्यंबक राजाला गेलो, निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन केलं तर तिथं मागं रुक्मिणी पांडुरंगच आहेत. पण आपण जर पिंपळनेरला गेलो तर निळोबारायांच्या समाधीच्या मागे तुकोबाराय आहेत. विठ्ठला. त्यांचा आग्रह आहे की तुम्ही संताला मोठं मानलंच पाहिजे. संत मोठे आहेत हे तुम्हाला पटलंच पाहिजे. प्रश्न त्यांच्या मोठं असण्याचा उरलेला नाही, प्रश्न उरला इतकाच की आम्ही त्यांना मोठं मानत नाही एवढाच. ते मोठे मोठेच आहेत ना, फक्त ते मोठे आहेत हे वेळोवेळा संत आम्हाला समजावण्याचं काम करत आहेत. निळोबारायांच्या स्वतःच्या जीवनात त्यांनी संतांपेक्षा मोठं कोणालाच मानलं नाही आणि त्यांचा आग्रह आम्हाला आहे
की आम्ही आमच्या जीवनात संतांना मोठं मानलं पाहिजे. का मोठं मानलं पाहिजे संतांना आम्ही? त्याची कारण मीमांसा आहे. जोपर्यंत आम्ही संतांना मोठं मानत नाही तोपर्यंत त्यांच्याविषयी पूज्यबुद्धी निर्माण होणार नाही. पूज्यबुद्धी निर्माण होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचं सानिध्य पत्करणार नाही. आणि त्यांच्या सानिध्याशिवाय उद्धार ही कुणी कल्पना सुद्धा करू नये. उद्धारासी ठाव नाही भाग्य हिना विन्मुख चरणा संताची. सत्संग घडण्याकरता ते मोठे आहेत हे कळावं, कारण तो संत संग केल्याशिवाय उद्धारच नाही. त्यापेक्षा मी त्रैराशिक सांगू आपल्याला, लक्षात घ्या. तरण्याची खात्री असलेला संग बिघडल्यावर बुडण्याची शक्यता निर्माण होतो, आणि बुडण्याची शक्यता असलेला सत्संगात आला तर तरण्याची खात्री येते. विठ्ठला तरण्याची खात्री होती. आजा मिळाला, पूजेची सामुग्री आणायला चालला होता. समिधा आणण्याकरता निघालेल्या त्या आजा मिळाला. एक जार पुरुष वेश्येबरोबर कामक्रीडा करत होता ते बघण्यात आलं. बघितलेलं मनात राहतं, म्हणून मनात काय ठेवावं याकरता बघणं काय असावं इथे निर्णय व्हावा. परिणाम अजमीळ होता तो अजामीळ झाला. ब्रह्मलीन डोंगरेजी महाराज म्हणायचे तो आधी अजमीळ होता. अज म्हणजे ब्रह्म, आणि नंतर तो अजामीळ झाला. अजा म्हणजे माया. जो ब्रह्माशी मिळालेला होता तो मायेशी मिळाला. पुढे नामाने कल्याण झालं तो भाग वेगळा. पण यामध्ये सुद्धा निर्णय आहे. पूजेची सामुग्री आणायला गेलेला बुडण्याकडे निघाला, म्हणजे संग चुकल्यावर तरण्याची खात्री असलेल्याच्या आयुष्यात बुडण्याची शक्यता निर्माण झाली. पण त्याची पत्नी गरोदर असताना काही साधू त्याच्या घरी आले, म्हणे आम्हाला काहीतरी भोजन प्राप्त व्हावं. पत्नीने तीच संधी साधली. नवरा घरात नाही हे पाहून त्यांना जेवायला घालायचं ठरवलं. एवढ्यात त्या महाशयांचं आगमन झालं. तो म्हणतो काहीतरी दक्षिणा द्या तेव्हा जीव. अजामेळ म्हणाला तुम्हाला अजून काढून दिले नाही हीच दक्षिणा समजा. ते म्हणाले खर्चिक परमार्थ नाहीये आमचा, सोपं काहीतरी. ते म्हणाले काही नाही, तुझी पत्नी गरोदर आहे ना, तिच्या उदरी जी संतती जन्माला येईल त्याचं नाव नारायण ठेवा, आम्हाला काही नको. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही भजन केलं आम्हाला सगळं पावलं. त्याचा परिणाम प्राण जाते वेळी म्हणे नारायण त्यासाठी विमान पाठविले. मला यात आणखी थोडं खोलात जायचं आहे. वेश्येबरोबर जार क्रीडा करणारा, तो कामक्रीडा करणारा जार पुरुष पाहिला, तरणारा बुडण्याकडे निघाला. साधूंनी नारायण नाम ठेवायला सांगितलं, ते घेतल्यानं घ्यायला विष्णुदूत आले, म्हणजे बुडण्याची शक्यता असलेला तरायला लागला. इथंच व्यवहार थांबला नाही. आता श्रीमद भागवताच्या 6व्या स्कंदाच्या पूर्वार्धात ही कथा आहे, सुरुवातीला ही कथा आहे. आणि त्या कथेचा समारोप असा आहे, अजामिळ्याचं जो आख्यान ऐकेल त्याचे पाप नष्ट होतील. विठ्ठला म्हणजे ज्याने अगोदर पाप केलं, जो बुडणार होता, त्याच्या आख्यानाचा फायदा होतो. कुणाला? आख्याना. विठ्ठला या सगळ्यामध्ये निर्णायक कोण आहेत? निर्णायक घरी जेवायला आलेले संत आहेत, भोजन करायला आलेले संत आहेत. काही लोकांना संतांना जीव घालण्यात फार आनंद. शिंदे सर बसलेत आपले, ते भेटले की पहिला प्रश्न असतो मग आपलं संत भोजन केव्हा? विठ्ठला आमचे ते गवळी महाराज आहेत, शेवगाव तालुक्यात राहतात. तुलसी रामायण मुखोद्गत आहे. कराळे महाराज आहेत इथे. बापूंनी त्यांची परीक्षा घेतली तुलसी रामायण पाठांतराची. सगळं जसंच्या तसं वधवून दिलं. त्यांच्या नित्याच्या रामायणाच्या पोथीवर प्रसाद म्हणून पूज्य मोरारी बापूंनी 2 शब्द लिहिलेत. शब्द असेत की पुस्तकावर नाही, फार सोनं असलं तर काही तोळ्याचे बनवून ठेवावेत. शब्द असे होते, भजन करो भोजन कराव. विठ्ठला विठ्ठला. ज्या दिव्य परंपरेचा हा सुवर्ण उत्सव चाललाय, सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांचं सांगणं तरी आम्हाला काय? लेने को हरिनाम देने को अन्नदान, या मंत्रानेच तो उत्सव संपन्न होतो, तो उत्सव चालतो.
मला म्हणायचं इतकंच आहे की या एका संताच्या येण्यानं या सगळ्या घटनेला एक वेगळं वळण आलं. आणखी सोपं सांगतो. चूक आहे, चूक लोखंडी. ती चूक जर पाण्यात टाकली तर काय होते? चूक जर पाण्यात टाकली तर ती बुडते. पाण्यात टाकल्यावर बुडते म्हणून ती टाकणं चूक आहे, कारण ती चूक आहे. तुम्ही जरा बरोबर ऐका. चूक पाण्यात टाकली तर बुडते. मी तुम्हाला असं विचारतो, मग जिथं पूल नाहीये, जिथं नाहीये तिथे होणार आहे तुमच्यामुळे. विठ्ठला म्हणजे आमच्या शिवूरकर महाराजांना असं फिरून यावं लागणार नाही, असे सरळच येते. आणि विठ्ठला विठ्ठला मला असं वाटतं की आपल्याकडे फक्त कीर्तनकारच येतात हे नुकसान आहे. समाजातल्या प्रत्येक घटकांनी इथं यावं. तुम्हाला पाहिजे ते ज्याचे तया सोयीत जोडे. माझं दुसरं चरण झालं. विठ्ठला सगळ्यांचा मार्ग सरळ कसं होईल याच्यासाठीच महाराजांनी तुम्हाला आमच्यात सोडून दिलाय. सगळ्यांचे मार्ग सरळ कसे होतील, मग त्यात काही ना सरळ करावंही लागेल. विठ्ठला मला असं सरळ सरळ बोलायची सवय, त्याला इलाजच नाही. मला म्हणायचं काय आहे की ती चूक पाण्यात टाकली तर बुडते. मग जिथं पूल नाही तिथं पलीकडे जाण्याचा मार्ग काय? होडी. बरं, होडी म्हणजे त्याचं स्ट्रक्चर काय, त्याचा डायग्राम काय आहे? होडीचा डायग्राम काही नाही, लाकडाच्या अनेक फळ्या एकत्र आणायच्या. बरं, त्या दोन फळ्या एकत्र तशा राहत नाहीत. आता फळ्याच इतक्या झाल्या का कोण कुठं आहे त्याचा तपास नाही म्हणा. पण ऐका, मला काय म्हणायचं आहे, मी मधल्या फळीबद्दल बोलतो आहे की त्या दोन फळ्या एकत्र राहतील कशाने? त्या दोन फळ्यांना एकत्र ठेवायला एक चूक ठोकावी लागते. पण मी तुम्हाला असं विचारतो, तुम्ही तर मगाशीच म्हणाले की ती चूक टाकणं चूक आहे, कारण चूक पाण्यात टाकली तर बुडते. पण आज ही लाकडाची होळी, ती फळी तारली, कुणी तारली? त्या चुकीमुळेच तर आहे ना. लक्षात घ्या, चूक एकटीच गेली तर बुडते, पण लाकडाबरोबर राहिली तर तरते, अनेकांना तारते. विठ्ठला आपला उद्धार संतांच्या जवळ गेल्याशिवाय होणार नाही आणि पूज्य बुद्धी निर्माण झाल्याशिवाय आपण त्यांच्या जवळ जाणार नाही. ती निर्माण होण्यासाठी जे सांगायला पाहिजे तो हा अभंग आहे. एक. दुसरं, भक्ती करणारांनी नेहमी देवाला बरं कशानं होईल त्याचाच विचार करावा. आपण हे भजन करतो, गळ्यात तुळशीमाळ घालतो, कपाळाला बुक्का लावतो, या सगळ्या मागे एक भावनेचं शास्त्र आहे ना. आवडे देवासी तो ऐका नियम आहे. तत् सुखे सुखित्वम. त्याला ज्याने बरं वाटेल ते करत राहावं. मग देवाला बरं वाटण्याचा उपाय काय त्यालाच विचारू ना, तुझी चॉईस काय? कशाला इकडं तिकडं कडमडत बसायचं? थेट जावं, थेट जावं. आणि देवाने थेट सांगितलंय, आपण ज्ञानेश्वरीवर अत्यंत प्रेम करणारी माणसं आहात. मी तर म्हणतो आपण नेवाशाची म्हणजे आपण ज्ञानेश्वरीची माणसं आहात. आपण ज्ञानेश्वरीची माणसं आहात. आळंदीचा वैभव वाढवताना माऊलीला
प्रवरेच्या तटावर नेवासा भूमी त्याकरता प्रिय ठरली ना. त्या ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्यायात भगवंताने आपल्या चॉईस मांडल्यात. 12व्या अध्यायात चॉईस मांडल्यात. भगवान जी एक ओवी सांगतात आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. भक्ताबद्दल बोलणारा माझा जीव का प्राण आहे, पण मला त्या भूमिकेला आणखी थोडं पुढे न्यायचं आहे. भगवान बोलता बोलता या ओवीच्या आणखी पुढे गेलेत. या ओवीत देव असं म्हणालेत की माझ्या भक्तांबद्दल बोलणारा मला जीव आहे, माझा जीव. पण ज्ञानोबाराय कृष्ण भावना पुढे व्यक्त करतात. ते म्हणतात माझ्या भक्ताबद्दल बोलणारा माझा जीव आहे नाही, माझा देव आहे. पै प्रेमळाची वार्ता अनुवाद तिजे पंडू सुता ते मानू परमदेवता आपुली आम्ही. कृष्ण म्हणतो म्हणजे तो माझा जीव आहे ही सुरुवात आणि तो माझा देव आहे हा शेवट. मग त्या संतांबद्दल आम्ही बोललं पाहिजे. आमच्या अभ्यासक्रमाचा तो एक भाग आहे. आणि त्यातही संतपर पद बोलत असताना जेवढे सगळे संतपर अभंग आहेत त्याचे वर्गक्रम केले तर 2 ठरतील. सगळ्या संतपर अभंगांचे 2 वर्गक्रम असेत. पहिला वर्गक्रम त्या साधूच्या ठिकाणी असणारी लक्षणं सांगणारा अभंग आणि दुसरं त्या साधूचं जगाच्या प्रती असलेलं योगदान सांगणारा अभंग. ह्या 2 प्रकारच्या रचना पाहायला मिळतात. काही अभंग असेत की ते त्यांचा महिमा सांगणार आहेत. भक्ताईसे जाना जे देही उदास. आता ते देहावर उदास आहेत हे त्यांचं लक्षण आहे, जगाला त्याचा फार लाभ नाही. पण काय सांगू आता संताचे उपकार आणि मज निरंतर जागविती. दोन्ही अभंग संतपरच आहेत. एक लक्षण सांगतो आणि दुसरा उपयुक्तता. विठ्ठला लक्षण का सांगावं लागतं? घोटाळा होऊ नये म्हणून. परमार्थात घोटाळे कोणते होऊ शकतात? 2च. ते होऊ देऊ नयेत. 2 चुका होण्याचा धोका आहे. कोणत्या 2 चुका सांगू आपल्याला? कोणत्याही संताला माणूस समजू नका आणि कोणत्याही माणसाला संत समजू नका. विठ्ठला संताला संत समजल्याशिवाय राहू नका. मला म्हणायचं इतकंच आहे की लक्षण सांगितलं ओळखता यावेत म्हणून. आणि दुसरी बाब सांगितली ती उपयुक्तता. कारण संतांना आपला एकूण अंदाज आहे की यांना लाभ दिसल्याशिवाय यांचा पाय काही वर उचलला जाणार नाही. मंद बुद्धी पुरुष असला तरी प्रयोजन कळाल्याशिवाय तो प्रवृत्तच होत नाही. मग या संतांच्या जवळ आपण जावं, असं त्यांच्याकडून आपल्याला काय लाभ आहे किंवा आपण त्यांच्याजवळ जावं असं त्यांनी आपल्यासाठी काय केलंय अशी विचारणा करणारा वर्ग दिसल्यावर निळोबारायांनी त्यांना दिग्दर्शन केलं. तुम्ही त्यांच्याजवळ का गेलं पाहिजे? पहिलं चरण हेची त्यांचे नित्य काम. हेची त्यांचे नित्य
त्यांच्याकडे आम्ही जाऊ ही विधानं ऐकल्यानंतर निळोबारे म्हणतात जावं त्यांच्याकडे. का? हेची त्यांचे नित्य काम दावणे धर्म विहिताचे. साधू आमच्या करताय परोपकाराय सता विभूतया. आपल्या सर्वांना शास्त्र ज्ञात आहे. 7 गोष्टी केवळ जगासाठीच बनवल्या. रविश्चंद्रा घना वृक्षा नदी गावश्च सज्जना येते परोपकाराय युगे देवेन निर्मिता. या 7 गोष्टी जगासाठी आहेत. आता हे आपल्याला कळणं मुश्किल आहे, कारण आपण फक्त आपलं जगासाठी आहोत. हे जगासाठी आहेत विठ्ठला. सूर्य जगाकरताच देऊन ठेवलेला. तो नसला तर काय होईल? आपल्याला अन्न मिळणार नाही. प्रकाश संश्लेषण क्रिया त्याच्या साक्षीनं तर चालली आहे. आणि भारत अत्यंत भाग्यवान देश आहे. सूर्यनारायणाची आपल्यावर पूर्ण कृपा आहे. आम्ही युरोपात कथेच्या निमित्ताने गेलो. 6 दिवस त्याला शोधत होतो, दिसला नव्हता. काय कठीण परिस्थिती आहे. त्यामुळं ते फॉरेनर्स युरोपियन लोक जेव्हा आपल्या भारतात येतात ना, तुम्ही जर गोव्याकडे गेलात तर त्या बीचवर असे ते लोळत पडलेले असतात. आपण उन्हात पापड वाळत घालतो ना, कारण सूर्यच माहीत नाही त्यांना. आपल्या गाड्यांना जे वर छप्पर असतं ना बाजूला होणार, काय म्हणतात त्याला, सनरूफ, ते आपल्यासाठी नाही, ते त्यांनी डेव्हलप केलेलं टेक्निक आहे. कारण त्यांच्याकडे सूर्य कधीतरीच दिसतो. मग जेव्हा प्रवासात तो सूर्य दिसेल तेव्हा ते बाजूला काढावं, त्या सूर्याला आत घ्यावं, जरा बरं वाटतं. म्हणजे त्यांनी ते बनवलंय सूर्य आत यायला, आणि आपण वापरतो रॅलीत बाहेर जायला विठाला. असू द्या, कोणाचं का टेक्निक होईना, आपण वाया घालवलं नाही हे महत्वाचं. त्याला भारतीय जुगाड म्हणतात. सूर्य उपकारासाठी आहे ना. चंद्र नसता तर भरती ओटी. आपण जे अन्न खातो त्या अन्नामध्ये या शरीराचं पोषण करण्याची शक्ती येण्याकरता चंद्राचं अमृत त्याच्यावर शिंपलं गेलं पाहिजे. कोजागिरी पौर्णिमेला आपण दूध घोटून ते पितो. आमच्या मुंबईत ती कोजागिरी साजरी होते, पण त्यांना सांगावं लागतं कोजागिरी हा सण पिण्याचा आहे, पण दूध इतकी प्रगती बरी नव्हे. चंद्र उपकाराकरताच आहे ना, जगासाठीच आहे. तो पाऊस जगासाठी आहे, पण योग्य वेळी पडला तर विठ्ठला. झाड जगासाठी आहे म्हणून आपण ते लावलं पाहिजे. ज्याला गावात लय लावालावी करायची सवय असेल त्यांनी महिनाभर झाडांची करावी. काय लावालावी? महाराजांच्या आश्रमात आल्यावर रम्य वाटण्याचं काय कारण? मला तर येताना महाराजी मनात असा विचार आला की या महाद्वारात एक छान पाटी लावून त्याच्यावर लिहावं संत वन. जिथं वनही आहे आणि जिथे संतही आहेत, आणि या दोन्ही इतकी सध्या जगाला दुसऱ्या कशाचीच गरज नाहीये. एक संताची गरज आहे आणि दुसरी वनाची गरज आहे. मी तर म्हणेन वन लावलं पाहिजे सांगण्यासाठी, पण संताचीच गरज आहे विठाला. झाड उपकारा करता बनवलंय, नदी उपकारा करताय, गाय उपकारा करताय, पण सज्जना करता जास्त संवेदनशील राहा. कारण बाकीच्यांचे उपकार अपकारात कधीतरी परावर्तित होतील. पण तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. हे आपल्या करतायत. बरं, आपल्या करतायत म्हणजे कसे? ते कायेनं आपल्या करता, मनाने आपल्या करता आणि वाणीने आपल्या करता. निळोबारायांनी हा सगळा अभंग संत वाणीने आपल्यासाठी कसे आहेत हेच सांगण्यासाठी खर्च केला. त्यांचं शरीर त्यांच्यासाठी नसतं, त्यांचं मन त्यांच्यासाठी नसतं, आणि त्यांची वाणी सुद्धा त्यांच्यासाठी नसते. त्यांच्या शरीराकडे पहा ना आपण. काय झालं, एक दिवस इंद्राच्या सभेत त्याचे गुरुजी आले, बृहस्पती. गुरुजी आल्यानंतर इंद्र बसलेला होता खुर्चीवर. त्याने विचार केला महाराज रोजच येतात, रोजच काय उठून उभं राहायचं, गुरु आपलेच आहेत. गुरु इतका पण आपला वाटता कामा नाही, आपलेच महाराज आहेत. तो उठलाच नाही आसनावरून. बृहस्पतीने विचार केला आपलीच चूक आहे, हा सत्तेनं उन्मत्त झाला आहे, आपण येणं चूक. महाराज ते यायचे बंद झाले, याचं गुरुबळ कमी पडलं. गुरुबळ कमी पडल्यानंतर त्याने पर्यायी व्यवस्था, त्वष्ट्याचा मुलगा विश्वरूप त्याला गुरुपदी बसवलं. आता हा त्वष्टा काय करायचा,
याची आई रचना ही राक्षसांची बहीण होती. त्यामुळं देवांसाठी यज्ञ करायला बसला की थोडा पुण्याचा वाटा मामा लोकांना पण पोहोचवायचा. आपल्या गाडीत बसलेले आपलाच प्रचार करतील याबद्दल संशय असतो. विठ्ठल हे सांगून मी कुणाचाच अपप्रचार करत नाहीये. मग त्या इंद्राला राग आला आणि त्यांनी दिलं शिर उडवून. आता जो गुरु विश्वरूपाने पण त्या शपथ घेताना विचार करायला पाहिजे होता, मागच्यानी का पद सोडलंय, मग आपण कशाला रिकामी जागा दिसली म्हणजे लगेच घुसायचं काय. जो गुरु आल्यावर उठत नाही तो आपल्याला जागेवर नाही आयुष्यातून उठविल. महाराज त्या विश्वरूपाचं शिर उडवलं. त्याचा परिणाम त्वष्ट्याला फार राग आला आणि त्यांनी यज्ञ करायचा ठरवला. त्या यज्ञाचा मंत्र होता इंद्र शत्रूर विवर्धस्व, इंद्राचा शत्रू वाढो. पण त्याच्या उच्चारात स्वर चुकले ब्राह्मणांचे आणि षष्टी बहुरी समास झाला. इंद्र शत्रू यस्य स इंद्र शत्रू. त्याचा परिणाम इंद्राला मारणारा मुलगा जन्माला यायच्या ऐवजी इंद्राच्या हातून मरणारा जन्माला आला. बरे यज्ञाच्या मंत्राचे नियम आपल्या हरिपाठाला लागून असतात. विठ्ठल आम्हाला संतांनी पास काढून दिलाय, येईल तैसा बोल रामकृष्ण. तुझं काहीच पाहणार नाही तर अवघड होईल. मला एकाने विचारलं श्रावण म्हात्रे दर्शन म्हात्रे कुठं राहतो. म्हटलं डोंबिवलीत. ये फळीवर वंदना. म्हटलं उतरव वंदना पडेल फळेवरून. ती फणीवर वंदना आहे. मला म्हणायचं काय, ज्यांचा कानपाठ आहे त्यांनी म्हणणं ठीक आहे, पण नव्या पिढीने छान वाचून समजून म्हटलं पाहिजे ना. आमच्या दिंडीत एक जण होता, माझा रंग तुझी गोणी म्हणायचा. म्हटलं भरल्या का उचलू विठ्ठला. त्या यज्ञाचा फलस्वरूप ज्याचा जन्म झाला त्याचं नाव वृत्रासूर. हा कसाच मरे नाव. इंद्राला त्राईमाम करून सोडलं. इंद्र ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने सांगितलं एकच उपाय आहे. म्हणे कोणता. जर ब्रह्मवेत्ता पुरुष स्वतःची हाडं देत असेल तरच हा मरेल, नाही तर नाही. इंद्र म्हणाला हा काय उपाय आहे. हाडं देईल कोणी. इथं प्रत्येक जण हाडाचा आहे, आणणार कुठून. ब्रह्मदेवाने सांगितलं एकच विभूतिमत्व आहे. नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यात शिरूरच्या अगोदर डावीकडचा टन घेतला की देवदैठण नावाचं गाव लागतं. तिथं महात्मा दधीची ऋषी वास करतात. जा तुम्हाला मिळेल. इंद्र आला तिथे. आता इंद्र आल्यानंतर बसल्यावर गप्पा सुरू केल्या. गप्पांना सुरुवात कुठून. ज्याच्याकडे चर्चेला कोणतेच विषय नसतात ते हवामानापासून सुरू होतात. विठ्ठल मलाच का लेखाने विचारलं महाराज पाऊस पडेल का. म्हटलं मी जगन्नाथ आहे भोलानाथ नाही. पाऊस पडेल का काय विचारतो. तर पाऊस पडेल का हे मला काय माहिती आहे. पाऊस पडेल का हे दोघांनाच माहिती. एक तर ढगाला नाही तर डखाला. विठ्ठला सहन करावं लागतं. त्याला करता काय आता. बरं त्यांना सहन केलं नाही तर आपलं साध्य नीट व्हायचं नाही. मला म्हणायचं काय आहे, तो इंद्र इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली. आता त्याला नेहमी भलत्याच बैठका अटेंड करायची सवय. साधूजवळ तसं नाही बोललं पाहिजे. साधूशी सरळ व्यवहार असला पाहिजे ना. दधीची ऋषीने त्याचा एकूण अंदाज घेतला. तो म्हणायचा तुमच्या वाडवडिलांनी फार सत्कर्म केलेला आहे, तुमच्या वाडवडिलांचं समाजाप्रती फार योगदान आहे. दधीची म्हणायचा देणगी मागायला एवढा का फिरवतोय शब्दाला. सरळ काय ते तुझं मत व्यक्त कर ना. दधीची म्हणाले इंद्रा एवढं काही करू नको. सरळ काय ती 4 चरण सोडून टाकव. 9ला जे विठ्ठल कर म्हणजे झालं. इंद्रा काहीच बोलू नको, काहीच फिरवू नको. वृत्रासुराने तुला त्रस्त केलंय आणि ब्रह्मवेत्याच्या हाडांशिवाय तो मरणार नाही ना. तू माझ्याकडे हाडं मागायला आलास, संकोच करतो. अजिबात संकोच करू नकोस. काय कारण. अरे इंद्रा या शरीराचं नाही तर काय झालं असतं तुला माहितीये. श्रीमद भागवताने या शरीराची 3च प्रकारची गती सांगितली आहे. कृमी विष्ट भस्म संज्ञका. हे शरीर पडून राहिलं तर याच्यात किडे पडतात. कोल्या कुत्र्याने खाल्लं तर याची विष्ठा होते आणि जाळलं तर याची राख होते. इंद्रा या शरीराला अमर करण्याची संधी घेऊन आलास. काय भावना आहे हो महापुरुषांची.
तू काही काळजी करू नको, ही हाडं तुझ्याच करतायत. कामधेनूला बोलून अंग चाटून घेतलं, उरलेल्या अस्थिचा वज्रात रूपांतर केलं विश्वकर्म्याने. आणि महाराज त्या वृत्राला ह्या वज्राने इंद्राने संपवलं. मला 2 भावना खुलाशाच्या सांगायच्या आहेत. एक, या सिद्धांताला अवांतर ठरतील पण आवश्यक आहे. वृत्राला मारायला ब्रह्मवेत्याचीच हाडं का आणावी लागली? पूज्य डोंगरेजी महाराज याचा अर्थ फार सुंदर सांगायचे. वृत्र म्हणजे काय? भोगालाच सर्व सुख मानणारी वृत्ती म्हणजे वृत्र. जेव्हा माणूस भोग सुखाला सर्वस्व मानतो आणि त्याची एक व्याख्या प्रचलित होते, रूढ होते आणि समाज भोगाभिमुख बनतो, त्याला म्हणायचं वृत्र. आणि समाजातली ती भोगाला अंतिम मानणारी वृत्ती संपवायची असेल तर ब्रह्मवेत्यांना हाडं झिजवावी लागतील. विठ्ठला आपल्यातलं भजनाचं प्रेम तसं टिकलेलं नाहीये. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज मला वाटतं 90ती उभ्यानं कीर्तन केलंय. माझ्याकडे तो व्हिडिओ आला होता. हा इतकं रमलो. आणि नेमकं काल आम्ही त्या गल्ले बोरगावला एका गायकाने महाराजांची ती घोंगडी त्या चालीतच म्हटली, कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हाशी का दिली वांगली रे. आणि असं डोलणारं स्वरूप लक्षात घ्या. महाराज तेव्हा डोललेत म्हणून आपल्या अंतःकरणातली भक्ती आजही डोलते, आजही डोलते. नाही तर भोगालाच सर्वस्व मानत आपण राहिलो असतो. ब्रह्मवेत्याला हाडं झिजवावी लागतात. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते आठवले शास्त्रींची त्यांच्या वयाच्या 65व्या वर्षी एक बोन टेस्ट केली होती, हाडांची चाचणी. त्या डॉक्टरनी सांगितलं एखादा माणूस 150 वर्षे सतत कष्ट करतो तेव्हा त्याची हाडं जेवढी झिजतात तेवढी या माणसाची झिजली आहेत. विठाला नेवासा झाला का लोणी, लोणी झालं का तुकाराम महाराज मंदिर, हे झिजणं कशासाठी चाललंय? त्याच्याशिवाय आपल्यातली भक्ती डोलणार नाही ना. ब्रह्मवेत्याला हाडं झिजवावी लागतात. एक. दुसरा विचार, जगाच्या कल्याणाकरता जर उपयोगाला येत असतील तर आपला देह आणि आपल्या अस्थी हे आपल्यासाठी काय देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे. त्यांचं शरीर जगा करता, त्यांचं मन जगा करता. यज्ञ ज्ञानोबारायांनी केला होता पण यज्ञाच्या परिणामात मागणी काय झाली? जो जे वांछील तो तेला हो, किंबहुना आपले सुखी, आपले सुखी नाही किंबहुना सर्व सुखी, हा विचार आहे. महाराजी अमेरिकेत एक घडलेली घटना आहे. एका कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने झाला. लता दिदींच्या स्वरातलं ती धून वाजली पसायदानाची, सगळेजण शांत होते. एक विदेशी तरुणी ती ऐकत होती आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. एका जाणकार माणसाने तिच्याकडे पाहिलं आणि तिला जवळ जाऊन विचारलं, हे मुली तू रडतेस का? ती म्हणाली, हे जे चाललंय जे वाजतंय ना ते ऐकून मी रडते. त्याने विचारलं, पण ते तर मराठीत चालू आहे, डू यू नो मराठी, तुम्हाला मराठी कळते का? ती म्हणाली, मराठी मला कळत नाही. मग जे कळत नाही त्याच्यासाठी रडणं कसं काय? काही वेळेला काही कळालेलं नसताना कुठेतरी टाळ्या वाजतात तेव्हा फारच आनंद होतो. तसला तर प्रकार अमेरिकेत तरी होणार नाही. ते लोक यात फार प्रामाणिक आहेत. विठाला गायकाला विचारलं, गायकाला तुझं मरण कशात आहे? तो म्हणतो, ज्याला कळतं तो मी समेवर आल्यानंतर पण वा म्हणत नाही तेव्हा. ज्याला कळतं तो वा म्हणत नाही ते मरण आहे. आणि दुसरं, ज्याला काहीच कळत नाही ते कुठं पण वा म्हणतं तेव्हा.
विठाला. तुला मराठी कळत नाही मग रडलीस का? तिने सांगितलं मला मराठी कळत नव्हती, पण उच्चारल्या जाणाऱ्या शब्दांची रचना माझ्या हृदयाचा ठाव घेत होती आणि माझे डोळेने माझं हृदय रडतंय आज. काय पसायदानाची ताकद आहे. त्याच्या अर्थाचा भाव तर विशाल आणि उदात्त आहे, पण त्यातले शब्द देखील करुणेचा पाझर फोडणारे आहेत. का? ज्या मनातून ते बाहेर आलंय ते मन जगाच्या कल्याणाचा विचार करणार आहे. आनंदे भरीन तिन्ही लोक. काय आमच्या ऋषींच्या मनातल्या भावना आहेत. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. सगळे आनंदी होत. आणि सगळा आनंद भोगण्याची क्षमता यायला आपला संकल्प असा पाहिजे का सगळे आनंदी होत. एक जण दवाखान्यात गेला, म्हणे डॉक्टर साहेब पोट दुखतं. डॉक्टरने विचारलं कधीपासून? तो बाजूवाल्याच्या बोरला पाणी लागल्यापासून हा त्रास आहे. विठ्ठल. मी म्हणतो त्याचं मन किती बोर असेल. अरे इतक्या चांगल्या गोष्टीचा तू असा फीडबॅक देतो. त्यांचं शरीर जगासाठी, त्यांचं मन जगासाठी, त्यांची वाणी ती सुद्धा जगासाठी. काय करतात ते? दावणे धर्म विहिताचे. आपल्या शब्दाने आपल्या वाणीने जगाला हिताचा, विशेष हिताचा धर्म सांगतात. कारण हितला वि हे विशेषण लागलं, विपदाने हिताला विशेष केलं. मग हित सांगणारे किंवा हित सांगणं हे त्यांचं चाललेलं काम आहे. या कामाच्या संबंधाने दोन विशेषणं निळोबाऱ्यांनी घातली आहेत. हेच काम आणि नित्य काम. विठाला. हेच काम करतात म्हणजे दुसरं काम करत नाही, आणि नित्य काम करतात म्हणजे हे काम ते थांबवत नाही. कोणतं? दावणे धर्म विहिताचे. आपलं विशेष हित कशात होईल हे सांगणारा कोणतरी पाहिजे ना. आणि हे काम संतांनी केलंय. आणि संतांशिवाय हिताचा धर्म कोणी सांगण्याचं डेअरिंग करूच नाही. कोणालाच ते जमणार नाही. आम्ही आज जे हिताचं सांगू त्याने उद्या हित होईल का नाही शंका आहे. त्यामुळे 750 वर्षाचे सिद्धांत आजही अबाधित आहेत. अजून सोपं बोलू का? ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी जे करा सांगितलंय ना ते केल्यानं हित होतं यात नवल नाही. जे उगाचच करतात लोक असं म्हणून जे सांगितलंय त्याने सुद्धा आमचं हित होतंय. आपण एक ओवी उचलली, सामाजिक चळवळीत वापरतो आपण. आणि मला असं वाटतं संतांच्या वाङ्मयाची सेवा याच्यापेक्षा मोठी सामाजिक चळवळच नाही. वेगवेगळ्या योजनांवर शासनाने पैसा खर्च करण्यापेक्षा सप्त्याला अनुदान द्यावं. पण कधी कधी असं वाटतं असं का होत नाही? सप्त्याला पैसा पवित्रच लागतो. विठाला. त्यामुळे हा पवित्रा घेणं कठीण आहे, कारण पवित्राचा निकष आहे ना. नाही तर फार अवघड आहे. मी एक बातमी वाचली, कुर्डुवाडीत व्यसनमुक्ती अधिकाऱ्याचा अति दारू पिण्याने मृत्यू. विठाला. विठाला. आता मी ओव्या उचलल्यात हो. त्याच्यात एक ओवी वापरली जाते, नगरेची रचावी जळाशय निर्मावी महावने लावावी नानाविध. ही ओवी आम्ही मानतो बरोबर आहे, पण ही ओवी हे कर्म करण्याचं आहे म्हणून सांगितलेली ओवी नाहीये. रजोगुणी वेगवेगळ्या प्रकारचे लोक काय काय करत सुटतात हे सांगणारी ती ओवी आहे. काय करत सुटतात? गरज बांधत सुटतील, तळीच बांधत घेतील, जंगलच वाढवतील. काय कमाल आहे ज्ञानोबारायांची. लोक उगाच हेच करत बसतील असं सांगताना जे सांगितलंय आज तेच केल्याशिवाय आपलं कल्याण नाही. ज्ञानोबारायांच्या सांगण्याची रेंज काय? विठाला. अहो आपण हिताचं म्हणून सांगायला गेलो तरी लोकांना अडचणी वाढतात माहिती. ते दवाखान्यात भेटायला जातात ना, कोणी जाऊ नये त्याला पण एक निकष पाहिजे. कोणी आज सोडायचा का? हे गेल्यावर त्याला विचारतात कशी काय तब्येत? काय नाही हो, सकाळी ताप आला होता. सकाळी ताप आला, काळजी घ्या. तो का आमच्या बाजूवाल्याला असाच सकाळी ताप आला, दुपारी गेला, तू संध्याकाळपर्यंत याला घालवणार. विठ्ठल. सांगतो भल्याच ना बुवा असं झालंय काळजी घ्या, पण ते सांगणं असं ते संतांनीच करावं. आपण त्या भानगडीत पडूच नाही. विहिताचा धर्म त्यांनी सांगावा. पण महाराज त्यांनीच का सांगावा? विहिताचे धर्म सांगणारे कमी आहेत का? आमच्या वेदो नारायणाने सांगितलं की पया हिता पासोनी काढिती हित देवोनी वाढविती
नाही गा श्रुती परवती माऊली जगा. वेद सांगतो ना भल्याचं, महाराज म्हणतात वेद भल्याचं सांगतो, पण तो पहिले जातीचा दाखला पाहतो. विठ्ठला वेदू संपन्नू एके ठाई परी कृपणू ऐसा अन नाही, कानी लागला तीही वर्णाच्याची. तो वेद सारखं म्हणतो. काय कोण पाहिजे? त्रैवर्णिक पाहिजेत, ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य, शूद्र चालणार नाही. ज्ञानोबारायांना पक्का डाव मनात होता. खरं सांगू का, ज्ञानोबारायण इतके कार्यक्रम एकेकाचे जगात कोणीच केले नसतील. कोणीच नाही केले हो, कोणीच नाही केले. ज्या चोखोबारायण कानोपात्रा मातेला मंदिराच्या बाहेर यावं लागलं, ज्ञानोबारायाने अशी क्रांती केली, आता मंदिरात दोघच आहेत. विठ्ठला वेद कोणी बोलावे यावरून वाद झाले ना, ज्ञानोबाराय म्हणतात काळजीच करू नका, रेड्या मुखी वेद बोलविला. घ्या आता, ब्राह्मणांनी म्हणायचा का क्षत्रियांनी म्हणायचा का वैश्यांनी म्हणायचा. ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला म्हणजे वेदाचा निकालच लावलाय. विठ्ठला महाराज म्हणाले गाळोनिया भेद प्रमाण तो ऐसा वेद. तो आम्हाला थोडासा दूर धरतो ना, म्हणून आहे श्रीमंत पण कंजूस आहे. प्राध्यापक राम शेवाळकर म्हणायचे, बऱ्याचदा श्रीमंत माणूस कंजूस असतो, काही वेळेला तो कंजूस असतो म्हणूनच तो श्रीमंत असतो. विठ्ठल वेद श्रीमंत आहे पण जरा कंजूस आहे. बरं देव आहे तो हिताचा मार्ग एकदा सांगतो दुसऱ्या अर्था मग घेऊन या चक्रगदा. पण आमचे संत शेवटपर्यंत समजावण्याचं तंत्र सोडत नाहीत, म्हणून ते नित्य हे काम करतात. यासाठी आपल्या अंतःकरणात त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव असला पाहिजे. लोकांनी नळोबाऱ्याने विचारलं, पण का हो ते सगळ्यांना विशेष हिताचा धर्म सांगतात, कल्याणाचा धर्म सांगतात, पण माणसं तर एवढी जमली आहेत, प्रत्येक जण निरनिराळ्या प्रांतातला निरनिराळ्या प्रकारचं जीवन जगणार आहे. महाराज म्हणतात काळजी करू नका, त्यांचं बोलणं असं आहे की माणूस कोणताही असो त्याचं उत्तर त्याला मिळतं. दुसरं चरण
तुमची सभा एवढी श्रीमंत असते आणि हे 9 उगाच वाचतात. ज्याचे तया स्वहित जोडे ऐसे उघडे बोलती. काय ताकद आहे त्यांची, क्षमता काय. एखाद्या विधानाला किती लोकांच्या उपयोगाचं ठरावं हे सांगणारा किती उंचावरून सांगतोय ना यावर अवलंबून आहे. ज्ञानेश्वरी सामान्य बाळ पुस्तक नाही येते, इतकी क्षमता आहे. कोणत्याही प्रांतातला कोणताही माणूस असो. कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात पावस नावाचं एक गाव आहे. महाराष्ट्रींचं आगमन आमच्या तिथल्या ध्यान शिबिरात अनेकदा झालं. तिथे ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवलेला आहे आणि एक बोर्ड लावला आहे, पाटी लावली आहे. त्यावर असं लिहिलं आहे, आपण इतक्या लांबून स्वामींच्या दर्शनाला आलात, इथं ग्रंथराज ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे. माऊलींचं स्मरण करा आणि येईल ते पान उघडून वाचा. तुमच्या मनात गोंधळ ज्या प्रश्नाने घातलाय त्याचं उत्तर तुम्हाला त्याच पानावर सापडेल, असा माऊलीचा आशीर्वाद आहे. याच्यापेक्षा आणखी काय. फार अगदी अलीकडे सांगू का, समजायचं महाराजांचं कीर्तन सुरू आहे, अर्ध कीर्तन झाल्याने आपण आलोय. तुम्ही त्या मंडपात पाऊल टाकल्यापासून त्यांचं कीर्तन चाललेलं आहे. तुम्ही ऐकायला सुरुवात केली तिथपासून संपेपर्यंत, तुम्ही जिथून जॉईन झालात, कनेक्ट झालाय, तिथपासून पुढं ते सगळं माझ्यासाठी चाललंय असं जे आपल्याला वाटतं हे त्यांच्यातल्या आध्यात्मिक वक्त्याचं लक्षण आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी केलेली व्याख्या आहे करळे महाराज. ते म्हणायचे, ज्याचं ऐकताना हे माझ्यासाठीच चाललं आहे असं वाटतं ना ऐकताना, तो वक्ता आध्यात्मिक समजावा. चाललंय ते माझ्यासाठीच चाललंय. हल्ली नवीन पद्धत आली, मी सांगतो तेच चाललंय. विठ्ठल कीर्तन हे प्रतिभेचं प्रस्फुरण ठरण्याऐवजी सध्या फरमाईश ठरतंय. ही अवकळा आलेली आहे त्या साधनाला. मला म्हणायचं काय, ज्याचं त्याला जो असेल तो. ज्ञानेश्वरी कुणी वाचावी असा त्याचा वर्ग नाही ठरत महाराज. सोपं सांगतो, लक्षात आणून देतो आणि थांबतो. ज्या वेळेला अमेरिकेने आपल्याला परमसंगणक द्यायचं नाकारलं त्यावेळेला खरं तर मला वाटतं राजीव गांधी पंतप्रधान होते तेव्हा. आता राजीवच आहे तेव्हा असू द्या. विठ्ठला तुमचं झालं, आमचं बाकी आहे. मग त्यांनी असं सांगितलं की भारताला संगणकाची गरज काय. खरं तर हा देशाचा अपमान होता. माणसाने कोणताही अपमान सहन करावा, पण आपल्या राष्ट्राचा अपमान कधी सहन करू नये. माझ्या राष्ट्राचा अपमान. वाजपेयी पाकिस्तानात गेले होते. एक पत्रकार मुलगी त्यांना म्हणाली होती, वाजपेयी जी मैं आपसे शादी करना चाहती हूँ लेकिन मुंह दिखाई मैं कश्मीर लूंगी. हे लुंगीला काश्मीरच का पाहिजे हा मोठा प्रश्नच आहे. म्हणाले पण ते की मैं कश्मीर लुंगी. असू द्या, ते आपल्या आपल्यातच असू द्या. वाजपेयी अगदी शांतपणे म्हणाले, तुम मुझसे शादी करना चाहती हो और मुंह दिखाई में कश्मीर लूंगी कहती है, मंजूर है लेकिन मैं दहेज में पाकिस्तान लूंगा. विठ्ठला 8 दिवस बाहेर आले नाहीत, PM ऑफिसला आले नाही राजीव गांधी. हा विचार सर्वदूर पसरला. आता आपण तोंडावर पडण्याची वेळ. त्यावेळेला विदर्भातल्या एका कीर्तनकाराचा मुलगा, त्याने ते आव्हान पेललं, झेललं, निरोप पाठवला, मला काही व्यवस्था करून द्या, मी प्रयत्न करणार. अकोला स्टेशनवर त्या शास्त्रज्ञ युवकाला सोडायला त्याचे कीर्तनकार वडील आले होते. त्यांचं नाव भटकर महाराज. मुलाला निरोप देताना हातात ग्रंथराज ज्ञानेश्वरी दिली आणि सांगितली, बाळा रोज 5 ओव्या वाचत जा, माऊली तुला मदत करील. जेव्हा प्रमेयानुसार पुढची प्रक्रिया साधेना, पण क्रम तर मात्र चालूच होता. अपयश येत असलं तरी नेम सोडू नये, तो आपल्याला योग्य जागी उभा राहतो. जरा थोडं अपयश आलं का लगेच काही देव नाही काहीच नाही, चाललं कुठं लगेच सोडून तू. पेरणी केल्यावर पण अंकुर आला तर वेळ दे, थोडं थांब की. रोज ओव्या वाचायच्या, रोज ओव्या वाचायच्या. एक दिवस फार हताश झाले, आता सगळं सोडून द्यावं अशी पाळी आली आणि नित्यनेमात ओवी आली. अभ्यासासी कही सर्वथा दुष्कर नाही. माऊली म्हणते,
जो अभ्यास करायला बिलगला त्याला कोणतीच गोष्ट अवघड नाही, कठीण नाही आणि आलेली मरगळ दूर झाली. डॉक्टर विजय भटकर हे त्या शास्त्रज्ञाचं नाव, ज्याने परमसंगणक जगाला दिला. पत्रकारांनी केलेल्या कौतुकाला उत्तर देताना म्हटलं, परमसंगणक माझा असेल, मी बनवला असेल, पण याचं श्रेय माझं नाही, ते आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊलीचं श्रेय आहे. विठ्ठला बऱ्याच जणांना कधी कधी वाटते धोतरवाले म्हणजे ह्या असं काही नाहीये. हा, या घोंगडीला सामान्य समजू नका. जगातल्या गालिचांवर जी उत्तरं मिळत नाहीत ना, ती ताकद या घोंगडीवर आहे. इथून ती उत्तरं दिली जातील. पर्सनल टू युनिव्हर्सल, ऑल प्रॉब्लेम्स अँड ऑल सोल्युशन्स आणा ना समोर. तुम्हाला योग्य जोड्या वारकरी लावून देऊ शकतात. जगात युद्ध चालली आहेत, काय भांडणाची कारण आहेत? दोनच, लँड अँड रिलिजन. दोनच कारण आहेत ना, रिझन तर दोनच आहेत. युक्रेन आणि रशिया भांडण चाललंय, लँड, युरेनियमच्या साठी आहेत खाली. आणि पॅलेस्टाईन, त्यानंतर इस्रायल भांडण का चाललंय? धर्मावरून. जर रिलिजन हे भांडणाचं रिझन असेल तर वारकरी संप्रदाय सांगतो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भांडणं होणार नाहीत. आणि जर जागेवरून भांडत असाल तर वारकरी सांगतात जागे व्हा. जागेवरून भांडणारानो जागे व्हा. का? अरे बाबा, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. धर्म आणि युद्धाची जी कारण आहेत त्या सगळ्याची आदर्श उत्तर आमच्याकडे आहेत. तो विचार वारकरी विचार देणार आहे, ज्याचं त्याला हित जोडणार आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. खेळामण्याईसी वाणी वदती पुराणी प्रतिपाद्य, ज्याचे तया सोहित जोडे ऐसे उघडे बोलती विठ्ठल जय जय. जय जय